Okay, so we were at the last point. If you remember, last time we are about to finish this writing technique where we have covered all these rules and types and everything. And the last point that we have discussed in the last class was about this point, principles of persuasive communication. So how you can communicate so that you can convince others for a different purpose. So whatever your purpose is, how your writing should be, and what should be the points of convincing. Okay, so these were all 6 points we had discussed in our last class. Then this was the last point that we want to discuss today, which is in this second chapter, that is summary. So whatever you are writing, either you are giving a presentation or you are writing something, normally we write a summary. So in the summary paragraph or in the summary part that you are writing, how the thing should be. So very main thing is whenever you are writing a summary, it should cover all the key points. So what are the important things that you want to focus? They should get covered. It is more or less like writing your minutes of meetings. मतलब आप जब मीटिंग में जाओगे and वहाँ पे when you will pen down different important points and then you are summarizing it and writing it in an email. So same thing is in the summary. तर जब भी आपको समरी लिखणी आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही इन्स्टिट्यूट मध्ये म्हणजे कशाच्याही रिलेटेड जॉबच्या वेळेला समरी लिहायला लावली तर ती सगळी की पॉइंट्स इन्क्लूड करायचे. Okay, it should state the purpose of the report and highlight on the major points of the report. So important चीजें finally focus होनी चाहिए. That is what is summary. So summary should be, it must be comprehensive. तो आपने पहले पूरा, जैसे आप कोई रिसर्च आर्टिकल अगर पढ़ते हो तो उसमें आपने देखा होगा कि एक पार्ट में वो पूरा रिसर्च एक्सप्लेन करते हैं, फिर एक पार्ट में उसका डिस्कशन होता है कि कैसे हुआ, क्या हुआ, तो एग्जैक्टली इसके ऊपर क्या इफेक्ट हुआ, और एक पार्ट में उसकी समरी या कंक्लूजन होता है. तो वहां पे पूरा वो 2-3 पेजेस के पेपर को एक छोटे से पैराग्राफ में एक्सप्लेन किया होता है. सो दैट इज वे इट शुड बी कंसाइज. और यही टैक्ट होती है कि आप कैसे हर एक चीज उसमें लाते हो लेकिन उसको डिस्क्रिप्टिव नहीं बनाते. So that is what summary is. It should be comprehensive. It should not be very lengthy to read. So short होना चाहिए. A summary must be concise. It should be comprehensive. Means it should be related to the passage that you have written. उससे related होना चाहिए. It must be coherent. That it should go, every paragraph or whatever things you are writing, every line should be related to the article about which you are summarizing. And it must be independent. मतलब कॉपी पेस्ट नहीं होनी चाहिए कहीं से समरी आप ऊपर के ही सेंटेंसेस उठा के नीचे पेस्ट किए जा रहे हो, ऐसे नहीं करना है. मोस्ट ऑफ द पीपल दे डू लाईक दॅट. ओके, आता खूपशा कंपन्यांमध्ये पण जिथे रायटिंग वर्क असतं ना, डॉक्युमेंटेशन असतं, हे असतं, तर तिथे बरेच लोक त्यांना रायटिंग स्किल्स डेव्हलप नसतात. तर इवन मी पण बघते ना, आता माझ्या हसबंडच्या कंपनीत पण खूप साऱ्या लोकांना ना असं विचार करून स्वतःच्या मनाने रायटिंग नाही करतायत. ते काय करतात माहितीये, दिलेल्या कॉन्टेंट मधले सरळ सिलेक्टेड लाईन, सिलेक्टेड पॅरेग्राफ, सिलेक्टेड सेंटेन्सेस कॉपी करतात आणि तसेच पेस्ट करत जातात. त्याच्यामुळे होतं काय, when you prepare that entire document and if it is just copy and paste, copy and paste, copy and paste, तर त्याचा फ्लो येत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कनेक्टिव्हिटी लागत नाही की एक्झॅक्टली काय म्हणायचंय, कारण ते मनातनं आलेलं नाहीये, ते डोक्यातनं विचार करून आलेलं नाहीये. सो रायटिंगची ही स्किल डेव्हलप झाली पाहिजे. तर आता जर तुम्हाला तुमचं रायटिंग डेव्हलप करायचंय ना, त्याच्यात क्रिएटिव्ह रायटिंग, थॉट प्रोसेस डेव्हलप करणं, तर ह्याच्यासाठी तुम्ही डेली तुमची एखादी डायरी लिहायला घ्या. म्हणजे यू कॅन मेक अ स्मॉल डायरी अँड एंटायर डेचा तुमचा आज काय काय डे कसा स्पेंड झाला, तुम्ही काय काय केलं. डोंट राईट आवर अँड आवर डिस्क्रिप्शन, बट यू कॅन समराइज इट की टुडे मॉर्निंग मी आज मॉर्निंग माझी चांगली झाली, माझी आज ही महत्वाची कामं झाली, और टुडे इट वॉज व्हेरी आयडल डे, आय वॉज व्हेरी टायर्ड अँड समहाऊ आय हॅड नो इंटरेस्ट टू डू एनिथिंग. तर एंडला मग कन्क्लुजन लिहायचं की ओव्हरऑल थ्रू आउट सगळ्या रायटिंग मधनं तुमचा डे कसा झाला. या छोट्या छोट्या रायटिंगच्या गोष्टी ना तुम्हाला हेल्प करतील कन्साइज रायटिंग क्रिएट करणं, क्रिएटिव्ह
थिंकिंग कडे, आणि युअर थॉट प्रोसेस विल ऑलवेज रिमेन ऍक्टिव्ह. सो या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत जे तुम्ही आता घरी बसून पण करू शकता. एव्हरी टाइम इट इज नॉट लाईक तुम्ही ऑफिसच आर्टिकल सापडलं पाहिजे किंवा एखादं लॉजिकलच गोष्टी लिहिल्या पाहिजे. if you guys have your LinkedIn profiles, okay, go to the LinkedIn and try to write something there, right? जसं माझ्या LinkedIn वर आहे, I shared some articles. So वरती जे आपण पोस्ट वर लिहितो त्या पोस्ट वरती लिहिताना तुम्हाला काही गोष्टी जर एक्सप्रेस करायच्या असतील तर तुम्हाला खूप शॉर्ट मध्ये करायला लागतात. तुमचा पोस्ट जर खूप मोठा असेल, तुम्हीच लिहिलेला, आणि त्याला परत तुम्ही एखादी पब्लिश झालेला आर्टिकल हे करताय, तर अगेन दॅट बिकम समथिंग डिफरंट. तो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं की तुम्हाला या छोट्या छोट्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना, ज्या सोशल मीडियाचा यूज तुम्ही करू शकता, यूज देम. ओके, देर आर सम प्लॅटफॉर्म्स वेर यू कॅन राईट ब्लॉग्स. ब्लॉग रायटिंग also helps you to develop your writing skills. Trust me, खूप डेव्हलप होतात तुमचे. तुम्हाला शॉर्ट मध्ये कशा गोष्टी लिहायच्या ते कळतं. फ्री ब्लॉगिंगचे साइट्स आहेत अवेलेबल, तिथे जायचं, रजिस्टर करायचं फ्री मध्ये, आणि यू कॅन स्टार्ट हॅव्हिंग युअर ओन पेज अँड यू कॅन स्टार्ट रायटिंग युअर ब्लॉग्स. स्टार्ट दोज थिंग्स डुईंग. म्हणजे तुमचा टाइम आहे ना, चांगल्या ह्याला इन्व्हेस्ट करा, ज्याच्यामुळे तुमच्या फ्युचरला तुम्हाला या गोष्टींची खूप मदत होणार आहे. रायटिंग इज अ टॅक्ट, रिमेंबर. इट विल नॉट कम ओव्हरनाईट, किंवा सडनली तुमच्याकडे रायटिंग स्किल्स येणार नाही. इवन ईमेल रायटिंग येत नाही लोकांना, कारण ते कन्साइज लिहायचं असतं. शॉर्ट लिहायचं म्हटलं की वैताग येतो लोकांना. ते डिस्क्रिप्शन द्या, एखादी भली मोठी स्टोरी लिहा, की मग सगळे रायटर बनतात. पण एखादं शॉर्ट मध्ये आम्हाला लिहून द्या म्हटलं की होतं. आता हे कोविडच्या नॉर्म्समुळे जसं मुलांना कळवायचे, फॉर एक्झाम्पल त्यांना व्हॉट्सअपच्या ग्रुप्स वरती मेसेज टाकायचे की ऑफलाईन लेक्चर्स होणार नाहीत, ऑनलाईनच लेक्चर होणार आहेत, आता नवीन रूल्स आले ना. तर हा एक 7-8 लाईन मध्ये लिहायचा मेसेज लोकांना सुचत नाही की कसा लिहायचा. राईट, फोन करून सांगायला सगळे तयार असतात की आम्ही फोन करतो आणि मुलांना कळवतो, पण असा एक शॉर्ट मेसेज बनवायचा जो राईट असेल, प्रॉपर असेल, विथ राईट वर्ड्स असेल, तो सुचत नाही पटकन करायला. सो ट्रस्ट मी, हा प्रॉब्लेम येतो. ह्याची प्रॅक्टिस तुम्ही आता पण घरी बसून करू शकता. सो स्टार्ट फोकसिंग ऑन युअर रायटिंग स्किल्स. ओके, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो हिअर वी हॅव completed our what we say second chapter, that is writing techniques. We have covered all the points that are mentioned in your syllabus. So today we are going to start with our third topic, which is about the recruitment and employment correspondence. So तुम्ही जॉबला जाताना आणि नंतर काय काय कसे कसे लेटर्स असतात आणि ते कसे कसे ड्राफ्ट केले जातात त्याच्यावरती आहे. सो ह्या ह्याच्यामधला होमवर्क तुमचा असणार आहे. तुम्हाला थिसॉरस जो पॉइंट आपण बघितला होता ह्याच्यामध्ये, इफ यू रिमेंबर, थिसॉरस मीन्स सिनॉनिम्स. एकाच वर्डचे सिमिलर वर्ड्सचे मिनिंग असलेले वर्ड्स, ते तुम्हाला 100 बिझनेस रिलेटेड वर्ड शोधायचे आहेत आणि त्यांचे थिसॉरस चे ऑल्टरनेट वर्ड शोधून, म्हणजे तो मेन वर्ड आणि त्याला ऑल्टरनेट एखादा किंवा दुसरा वर्ड असे तुम्ही तुमच्या त्या नोटबुक मध्ये लिहून काढायचे. ओके, आणि कोहेरंट पॅरेग्राफ अँड नॉन कोहेरंट पॅरेग्राफचे 2 एक्झाम्पल्स लिहायचे, ते तुम्हाला गुगलवर टाकलं की मिळेल. Okay, and I have given all the description in this PPT. So this PPT I will share with sir. So he will put it on the group. So now today we are going to start with our third topic, that is recruitment and employment correspondence. Correspondence म्हणजे letters, messages देणं घेणं कसं असतं वगैरे. आता आपला आत्ताचा जो फोकस आहे तो पूर्ण रायटिंग वर आहे. म्हणजे आता जे तुम्हाला सिलेबस दिलाय तो पूर्ण रायटिंग वर आहे. सो मोस्ट प्रॉबेबली मी सगळ्या रायटिंगच्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याच्यामध्ये. Now first point in your syllabus under this topic is application or cover letter. Okay, so whenever you are going to apply for a job, especially when it will be through any their website, म्हणजे तुम्ही कंपनीच्या वेबसाईट वर गेला आणि तिथून जर ऍप्लिकेशन टाकायला गेला तर तुम्हाला मोस्ट प्रोबेबली 99% तिथे तुम्हाला कव्हर लेटर पण मागतात आणि तुमचा रिझ्युमे पण मागतात. ओके, सो most of the time students don't know how to write a cover letter, or they have a phobia की कव्हर लेटर लिहायचं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे वगैरे असं. बऱ्याचदा तर मुलं माहितीये बाहेर 10,000 रुपये देऊन रिझ्युमे बनवून घेतात, कव्हर लेटर लिहून घेतात, आणि पीपल चार्ज देम व्हेरी हेवीली.
ओके. सो ह्या खूप सिंपल गोष्टी आहेत आणि बाय द टाइम तुम्ही शिकून जाता, ह्याच्यासाठी एवढं स्पेंड करायची काही गरज नाही. इथे तुम्हाला आता सगळं शिकवलं जातंय. ओके, जस्ट थिंग इज यू हॅव टू फॉलो अँड ट्राय अँड प्रॅक्टिस, दॅट इज द ओनली थिंग. आळस असेल तर मग पैसे द्यायला लागतात, त्याला काही ऑप्शन नाही. पण तुम्ही घरी दोन दोन तीन कव्हर लेटर लिहायची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला आरामात येईल. ते काय रॉकेट सायन्स आहे का आपल्याला नाही यायला, राईट? सो जस्ट ट्राय. Now I'll give you some guidelines how to write the cover letter. First, you should introduce yourself in your cover letter. आपण एक कव्हर लेटरचा टेम्पलेट मी मागच्या वेळेसच्या सेमच्या वेळेला तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स जेव्हा शिकवलं होतं त्याच्यामध्ये शेअर केला होता, तरी पण मी आता दाखवते, सांगते. ओके. सो introduce yourself with a strong positive statement. So whenever you start a cover letter, you should put your name. Okay, you should tell about yourself and I write about your name, your qualification, and something good about you, that why you are excited about this job. Okay, name the person who has referred you or from where you have found this opening. तुम्हाला नेटवरनं कळाली, तुम्हाला टाइम्स मध्ये कळाली, तुम्हाला फ्रेंडनी रेफर केलंय त्याच्याबद्दल त्या पहिल्याच याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचंय. तर हा तुमचा पहिला पॅरेग्राफ टाईप झाला. सेकंड ह्याच्यामध्ये तुम्ही अपॉर्च्युनिटी शोधते आणि ही अपॉर्च्युनिटी तुमच्या इंटरेस्ट मध्ये का आली आहे, राईट? म्हणजे तुम्हाला काय करायचंय, त्यांना जे जे जेडी मध्ये क्वालिटीज हव्यात किंवा स्किल्स हवेत ते लिहितात ते जॉब डिस्क्रिप्शन मध्ये, की हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे, ह्याच्याबद्दल स्ट्रेंथ पाहिजे, कम्युनिकेशन स्ट्रॉंग पाहिजे, राईट? फॉर अशा टाईपची सगळी रिक्वायरमेंट येते. यू अलाइन युअर इंटरेस्ट एरियाज विथ देअर रिक्वायरमेंट. मग तुम्हाला काय करायचंय तिथं लिहिताना त्यांचेच ते पॉइंट्स माझ्याकडे पण आहेत, माझा पण तोच इंटरेस्ट एरिया आहे, असे तुम्ही हायलाइट करत जायचे त्यांना त्या सेंटेन्सेस मध्ये. स्टेट यू आर इंटरेस्टेड इन ऑब्टेनिंग ऍडवाइस, information and suggestions. Be specific with your reasons for wanting to meet with the employer. Employer meeting म्हणजे तुम्ही स्वतःला प्रेझेंट करायला खूप इंटरेस्टेड आहात, म्हणजे मला एक ऑपॉर्च्युनिटी द्या की जेव्हा मी स्वतःला तुमच्या समोर प्रेझेंट करेल आणि मला माहिती की मग मी तुम्हाला इम्प्रेस करू शकेल इनडायरेक्टली, असं त्याच्यामध्ये लिहायचं असतं. नंतर स्टेट दॅट यू आर अवेलेबल टू अरेंज अ मीटिंग ऍट द एम्प्लॉयर्स कन्व्हिनियन्स, म्हणजे इंटरव्ह्यूवरच्या कन्व्हिनियन्सनी किंवा त्यांच्या ह्यानी तुम्ही कधी पण अवेलेबल आहात टू कंडक्ट द मीटिंग. मीटिंग म्हणजे इंटरव्ह्यूला ते बोलवू शकता. आणि एंडला तुम्ही लिहायचं की थँक्यू फॉर कन्सिडरिंग माय ऍप्लिकेशन अँड लुकिंग फॉरवर्ड फॉर युअर मीटिंग. मीटिंग म्हणजे लुकिंग फॉरवर्ड फॉर अन ऑपॉर्च्युनिटी. सो अशा टाईपने तुम्ही हे पॅरेग्राफ्स बनवायचे आणि हे जिथे एक्सप्लेनेशन दिले तिथे ते ते कॉन्टेंट टाकत जायचं. आता इथे एक एक्झाम्पल आहे कव्हर लेटरचं. ओके, सो इथे युअर प्रेझेंट ऍड्रेस. सो एनी लेटर रायटिंग whenever you will do, there are lines to write the addresses. So at the top there will be your address. Okay, so your address should be complete address. तुमचं तुम्ही आता हे कुठे बनवणार, तुम्ही काय हाताने नाही लिहिणार, तुम्ही वर्ड फाईल मध्ये बनवणार. ओके. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, बऱ्याचदा लोक कव्हर लेटर रिझ्युमे वर्ड फाईल मध्ये पाठवून देतात, राईट? इट इज ॲब्सोल्युटली रॉंग प्रॅक्टिस. यू शुड ऑलवेज कन्वर्ट इट इन टू PDF. तुम्हाला ऑनलाईन फ्री PDF कन्व्हर्टर्स मिळतात. तुम्ही डायरेक्ट तिथे जायचं, फ्री PDF कन्वर्ट करायची आणि PDF फाईल नेहमी अटॅच करायची असते. तुम्ही वर्ड फाईल दिली तर कोणी त्याच्यात काही चेंजेस करू शकतं. दुसरं, तुम्ही एवढा विचार करून गोष्टी लिहिल्या आहेत, तुमचा रिझ्युमे बनवताना तुम्ही एवढी एनर्जी लावली आहे, तुमचा कव्हर लेटर बनवताना तुम्हाला इतका विचार करायला लागलाय, ते आरामात तुमचं कोणी पण कॉन्टेंट कॉपी करू शकतं, राईट? वर्ड फाईल दिली की त्याच्यात कोणी आपलं नाव टाकून सेम कॉन्टेंट तुमचं उचलू शकतं. सो नेवर सेंड अटॅच एनी वर्ड फाईल एनीवेअर, नॉट नथिंग. यू हॅव टू ऑलवेज मेक इट इन अ PDF फॉर्मॅट. हे एक लक्षात ठेवा, कारण ही बऱ्याचदा चूक मी पाहिलेली आहे करताना, लोकांना वर्ड फाईल पाठवून देतात. इवन रिझ्युमे सुद्धा बऱ्याचदा वर्ड फाईल मध्ये अटॅच करून देतात, विच इज नॉट राईट प्रॅक्टिस. ओके. सो whenever you are writing a cover letter, आता एक फॉर्मॅट दिलाय, वरती तुमचा ऍड्रेस येणार, तुमचं कम्प्लीट ऍड्रेस, तुमचं नाव, तुमचा ऍड्रेस विथ झिप कोड अँड ऑल, अँड इट शुड बी जेन्युइन ऍड्रेस. ओके, म्हणजे तुमच्या घरी जर त्या ह्याच्यावर पत्र आलंच तर तिथे ते रीड झालेलं पाहिजे. देन यू शुड राईट अ डेट of when you are writing this cover letter.
मग खाली येतं तुमच्या कंपनी बद्दलचं, हे तुम्ही कोणाला लिहिताय, टू मॅनेजर, टू HR, मग त्या कंपनीचं नाव, त्यांचा ऍड्रेस वगैरे सगळं. दिस ऑल थिंग्स यू विल गेट फ्रॉम द नेट. ओके, गुगल वरला. मग इथं इथे सब्जेक्ट लिहिला नाहीये, पण ह्याच्या खाली डिअरच्या आधी तुमचा सब्जेक्ट आहे. राईट, सब्जेक्ट इज मॅन्डेटरी. सब्जेक्ट येणार आहे की ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ दिस दिस दिस. मग त्याच्या खाली सुरू होईल डिअर. आता फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये काय, पर्पज ऑफ लेटर. Okay, tell your contact what you want and how you know about his or organization. Indicate that you have enclosed your resume. हा तुमचा पहिला पॅरेग्राफ आहे ना. सेकंड पॅरेग्राफ मध्ये काय लिहायचं, सेल व्हॉट यू हॅव टू ऑफर. म्हणजे त्यांना पाहिजे असलेल्या गोष्टी तुमच्याकडे कशा आहेत, त्यांना ज्या क्वालिटीज हव्यात, त्यांना जे स्किल्स हवेत ते तुमच्याकडे पण आहेत. तोच तुमचा इंटरेस्ट एरिया आहे, तुम्हाला या एरियात खरंच जॉब करायला आवडतं, हे तुम्हाला सेकंड पॅरेग्राफ मध्ये एक्सप्लेन करायचं असतं त्यांना. ओके, नंतर थर्ड पॅरेग्राफ मध्ये तुम्ही इंटरव्ह्यू साठीची ऑपॉर्च्युनिटी मागतात त्यांना. सो बिकॉज आय हॅव स्किल्स दॅट मॅच एक्झॅक्टली विथ द need, so please looking forward for giving me an interview opportunity, how to present myself, असं तुम्ही कन्सिडर करू शकता. सो हे गाईडलाईन्स दिलेत, they will definitely help you to design your cover letter. Now cover letter will not be constant, you can't make it once and give it for every company that you are applying. राईट, प्रत्येक कव्हर लेटर मध्ये तुमचे ऍड्रेसेस चेंज होणार, कंपनीचे पोस्टची चेंज होणार, तुम्ही कुठल्या पोस्ट साठी अप्लाय करताय ते स्पेसिफिकेशन तिथे येणार. त्याच्यानंतर स्किल्स थोडे चेंज होतील, म्हणजे तुम्ही त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे स्वतःचे काही स्किल्स तिथे फोकस कराल किंवा तशा टाईपचे स्किल्स तुम्ही अलाइन कराल. सो ते तुम्ही लिहायला लागणार आहे तुम्हाला. सो जसं एक एक्झाम्पल देते की आता मी जर माझं बेसिक बॅकग्राऊंड फार्मसी, राईट, मला फार्मसीचा टीचिंगचा एक्सपिरियन्स पण आहे. आता मी सॉफ्ट स्किल्स मध्ये टीचिंग करते, पण आधीचा माझा फार्मसीचा पण टीचिंग एक्सपिरियन्स आहे. आता मी जर जॉब ऍप्लिकेशन कव्हर लेटर एखाद्या फार्मसी कॉलेजला ऍज अ लेक्चरर म्हणून पोस्ट करते, या पोस्ट साठी अप्लाय करते, तर माझे स्किल्स फार्मसी सब्जेक्ट कसे आणि त्याच्या रिलेटेड मला काय काय येतं, प्रॅक्टिकल्स कसे मी घेऊ शकते, ह्याचे मी गोष्टी ऍड करणार. तिथं जर मी खूप सॉफ्ट स्किल्स बद्दल लिहिलं तर त्याची त्यांना रिक्वायरमेंटच नाहीये. राईट, त्यांना ते लागतच नाही, त्यांना जे लागतंय ते मला फोकस करायला लागणार आहे. तेच मी एखाद्या ठिकाणी ऍज अ सॉफ्ट स्किल ट्रेनर किंवा ऍज अ लेक्चरर इन कम्युनिकेशन और सॉफ्ट स्किल्स म्हणून ऍप्लिकेशन टाकलं तर मी तिथे फक्त ह्या गोष्टी फोकस करणार. तिथं मी जर फार्मसीचं लिहिलं तर ते इरिलेव्हंट आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे थोडेसे चेंजेस करायला लागतात, म्हणून एकच फॉर्मॅट सगळीकडे चालत नाही. ओके, so that is how you will be writing your this. Now some examples of actually written cover letters and all, you can have many examples from Google. You can go and read about those different format, but these are the guidelines, right? This is like a template, so use this template, prepare your own cover letter just for practice. एखादं cover letter बनवा, एखाद्या XYZ कंपनी नाव द्या, राईट, त्यांची रिक्वायरमेंट, एखादी तुमच्या फील्ड मधली पोस्ट द्या की फिनान्स एक्झिक्युटिव्ह म्हणून पाहिजे, मार्केटिंग साठी पाहिजे, सेल्स साठी पाहिजे, असं म्हणून पोस्ट टाका. आणि एखाद्या तशा टाईपचे जेडी वाचा एखाद्या कंपनीने टाकलेली, आणि त्या पद्धतीने तुमचं कव्हर लेटर डिझाईन करायची प्रॅक्टिस करा. This will help you to write your own cover letters. So this is a first point, that is how to how to write a cover letter or a applications. Okay, so second point that they have mentioned in your this is about CV. त्यांनी तुम्हाला CV मेन्शन केलंय, दॅट इज करिक्युलम विथ. ओके, त्यांनी तुमचं CV दिलेलं आहे, पण आयडियली CV आणि रिझ्युमे मध्ये काय फरक आहे मी तुम्हाला इथे दाखवते. हे आपण ऑलरेडी बघितलंय मागे पण परत रिवाइज करते, कारण ही गोष्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, फर्स्ट थिंग रिमेंबर, CV is for people who are in a profession like research, lecturership, teaching, ह्या लोकांना. आता मेन डिफरन्स काय, CV मध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट खूप खूप डिटेल मध्ये एक्सप्लेन करता, खूप डिटेल मध्ये एक्सप्लेन केली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही रिसर्च करता, तर तुम्ही रिसर्च कुठल्या एरियात करताय, त्याच्यात एक्झॅक्टली काय काम करताय, त्याच्यात कुठले कुठले पेपर पब्लिश झाले, त्याच्यातनं काय काय आउटपुट आले, हे सगळं लिहिलं जातं. तसंच अकॅडमिक्स मधले, आता आम्ही लेक्चरर्स आहोत,
आमचे प्रत्येक लेक्चररशिप मध्ये आम्ही काय काय सब्जेक्ट घेतले, त्याच्यातनं काय काय शिकवलं, त्याच्यामुळे कुठल्या कुठल्या एरियामध्ये आमचा हँड चांगला झालाय, हे सगळं तिथं डिस्क्रिप्शन येतं. त्याच्यामुळे 2 पानामध्ये हा कधीच बसत नाही. आणि ह्याच्यामध्ये पहिले सगळा वर्क एक्सपिरियन्स येतो आणि खूप नंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन वगैरे दाखवले जातात. पण एंटायर रिझ्यूम मध्ये मेजॉरिटी पार्ट सीव्ही मध्ये कधी पण तुमचा एक्सपिरियन्स असतो. खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या असतात त्याच्यामध्ये. बऱ्याचदा तुम्ही जेव्हा डाऊन द लाईन 12 इयर्स 14 इयर्स 16 इयर्स एक्सपिरियन्स घ्याल, तेव्हा कदाचित तुम्हाला रिझ्युमेवर ना CV वर शिफ्ट व्हायला लागेल. कारण तेव्हा तुम्हाला प्रत्येक जॉब मध्ये तुम्ही काय काय रोल प्ले केला, तुम्ही काय काय शिकला, हे सगळं लिहित जायला लागणार आहे. So it will be exceeding 2 pages. But right now, when you are a fresher or you have around a small experience like 1 to 2 to 3 years of experience, right? ह्या स्टेजला तुम्ही रिझ्युमे बनवता. रिझ्युमे मध्ये काय फरक आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह लिहित नाही, तुम्ही फक्त तुमच्या स्किल्सला फोकस करता. तुम्ही फक्त तिथे स्किल्स बद्दल लिहिता आणि तुम्ही तुमचे इम्पॉर्टंट गोष्टी मेन्शन करता. त्याच्यात एज्युकेशन थोडक्यात सांगितलं जातं, वर्क एक्सपिरियन्स थोडक्यात सांगितला जातो, तुमच्या स्किल्स बद्दल तुम्ही एका पॉइंट मध्ये एक्सप्लेन करून सांगता. सो अशा पद्धतीने यू आर ट्राइंग टू एक्सप्लेन देम ऑल द information and it will never exceed 2 pages. सो फ्रेशर्स कडनं आणि स्मॉल एक्सपिरियन्स वाल्यांकडनं रिझ्युमे एक्सपेक्टेड असतो. दे नेव्हर एक्सपेक्ट CV फ्रॉम देम, कारण CV सारखं लिहायला त्यांच्याकडे काही नसतं अजून. सो मग ते उगाचच काहीतरी लिहित बसणार जे की त्यांना वाचायचा इंटरेस्ट नसतो रिक्रुटरला. सो ऑलवेज रिमेंबर दिस. सो यू पीपल विल बी रायटिंग रिझ्युमे, you will not write a CV right now. Once you get a good experience for more than 10 plus years, then you will shift to possibly to the CV writing. प्रोसेस सेम असते, फक्त डिस्क्रिप्शन मध्ये फरक पडतो. सो हा मेन डिफरन्स आहे CV आणि रिझ्युमे मध्ये. सो तुमचा जरी सिलेबस मध्ये त्यांनी करिक्युलम विटे लिहिले तरी यू हॅव टू, हा ना प्रॉब्लेम आहे, लोक खूप स्पेसिफिक बोलत नाही. Right, they will not say resume for fresher, CV for experienced person. Everywhere it is CV, 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 CV. But they both are very different terminologies and they carry different meanings. So remember this, for you guys, you all will be writing a resume and not a CV right now. Okay, so हा main difference आहे. आता हा एक एक्झाम्पल मी नेटवरनं मला सापडलं. हा CV लिहिलेला आहे. हा CV अकॅडमिक CV आहे, एका टीचरनी केलेला त्याचा आहे. त्याच्यात किती, ह्याच्यात आणखीन पान आहेत, म्हणजे ह्याच्यात सगळं अजून एंड झालेला नाहीये त्यांचा. सो त्यांचं खूप सारं एज्युकेशन लिहिलंय, पब्लिकेशन्स, कॉन्फरन्स कुठे कुठे अटेंड केले, टीचिंग एक्सपिरियन्स, वर्क एक्सपिरियन्स, असे असे आणखीन पॉइंट्स ऍड होत जाणार आहे, अजून पर्सनल डिटेल्स राहिले. सो इट बिकम्स लेंदी. तरी ह्यांचा इथे एक्सपिरियन्स खूप दाखवला नाहीये, पण ओव्हरऑल एक्सपिरियन्सेस खूप असले की तिथेच खूप पेजेस निघून जातात. ऑलमोस्ट 1 ते 2 पानं नुसते एक्सपिरियन्सच लिहिलेले जातात आणि मग नंतर बाकीचे इन्फॉर्मेशन सुरू होते. सो हा एक हे आहे. आणि तुम्हाला मला हे दाखवायचं होतं, हा CV झाला, ओके, विच इज व्हेरी डिस्क्रिप्टिव्ह. आणि एक इथे हा रिझ्यूम, राईट, इथे शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन, करिअर ऑब्जेक्टिव्ह येतं, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ऍडिशनल क्वालिफिकेशन, अकाउंटिंग स्किल्स. ओके, म्हणजे हा अकाउंटिंगच्या मुलाचा आहे त्याच्यामुळे त्यांनी अकाउंटिंग वर लिहिले. समथिंग डिफरंट दॅट ही हॅज स्टडीड, दोज थिंग्स ही हॅज मेन्शन, हिज पर्सनल डिटेल्स, डिक्लेरेशन अँड टर्न. ओके, सो दिस 2 पेज इन्फॉर्मेशन. सी डिफरन्स काय होता इथे बघा तुम्ही. If you see here, everything is mentioned in details. There are a lot of other things like publications, conferences attended, teaching experience, work experience. खूप सारे other गोष्टी आहेत. त्यांनी खूप सारं डिस्क्रिप्शन मध्ये लिहिले. इथे हे सगळं खूप डिस्क्रिप्शन द्यायला लागतं वर्क एक्सपिरियन्स. पण इकडे कसं आहे, जरी हा मुलगा एक्सपिरियन्स नसला, वर्क एक्सपिरियन्स जरी लिहिला असला ना त्यांनी, तरी सुद्धा ते सुद्धा असंच टेबलर फॉर्म मध्ये लिहायचं असतं. ओके, इथे बघा,
एज्युकेशनल कसं लिहिलंय, शॉर्ट मध्ये पॅरेग्राफ्स केलेले नाहीये, एकदम शॉर्ट मध्ये मेन्शन केलंय. एज्युकेशन काय, युनिव्हर्सिटी काय, इयर ऑफ पासिंग काय, पर्सेंटेज काय. आता पाहता क्षणी मला कळते की हा मुलगा बीकॉम आहे आणि त्याला एवढे एवढे टक्के पडलेले. ओके, सीबीएसईतनं केलंय म्हणजे याचं इंग्लिश बऱ्यापैकी चांगलं असेल हे माझं लगेच अंडरस्टँडिंग होतं. इजंट इट? सो आता आपल्याला आपल्या गोष्टी हायलाइट करायला रिझ्युमे लिहायचा आहे, सीव्ही नाही, कारण एवढं डिटेल आपल्याबद्दल वाचायचे पेशन्स कोणाकडे नाही येत आता. म्हणून तुम्ही जेव्हा एज्युकेशनल क्वालिफिकेशन पण लिहिता ना तुमच्या रिझ्युमे मध्ये, पॅरेग्राफ्स मध्ये लिहू नका. काही मुलांना असं पॅरेग्राफ, जसं आता ह्यानी कसं बीकॉम लिहिलंय तर बॅचलर ऑफ कॉमर्स, त्याच्या खाली लिहिणार युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, मग इयर, मग हे असं पॅरेग्राफ बनवणार ते. ते करू नका. शक्यतो टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहा, कारण ते वाचायला आणि अंडरस्टँड व्हायला खूप क्विकली होतं. सेम थिंग इज विथ वर्क एक्सपिरियन्स. तुमचा वर्क एक्सपिरियन्स असेल हेच येणार, फक्त इथे तुमची कंपनी, तुम्ही कधी ते कधी काम केलं आणि तिथे एक्झॅक्टली काय रोल हँडल केलाय तुम्ही, त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचे. जे 3 कॉलम्स येणार आहेत तुमचे, आणि कंपनीची नावं येणार, त्याच्या शेजारी कधी ते कधी केलं, आणि एंडला तुम्ही काय काय एक्झॅक्टली तिथं केलं, फक्त पॉइंट्स लिहायचे तुम्हाला. So that is how you will make it for work experience. These are the ways where it immediately grabs the attention of the HR or anybody who is reading your resume, and they can immediately focus on the important points. राईट? आता स्किल्स, मला लगेच कळते ना ह्याच्यामध्ये काय स्किल्स आहे. ओके, अकाउंट पेबल, टीडीएस, जीएसटी, बीआरएस, एमआयसी, बट पेरोल. ओके, ही नोज लॉट ऑफ थिंग्स विच ऍक्च्युअली आर माय रिक्वायरमेंट्स. सो ठीक आहे, बोलवा मुलाला इंटरव्ह्यू. बरोबर, लगेच डिसिजन होतं. आणि इमॅजिन करा, हे जर आपण सगळं पॅरेग्राफ्स मध्ये लिहून ठेवलं तर त्या व्यक्तीला ते वाचायला लागतं, त्याला वेळ द्यायला लागतो, आणि एवढा वेळ कोणी देत नाही. एक्सपिरियन्स कॅन्डिडेटचे प्रोफाईल्स खूप कमी येतात जेव्हा रिक्वायरमेंट असते तेव्हा. त्याच्यामुळे त्या कमी क्वांटिटीचे रिझ्युमे वाचायला त्यांना काही फरक पडत नाही डिटेलमध्ये जेव्हा सीव्ही लिहिले जातात. पण आत्ताच्या स्टेजला ऍज अ फ्रेशर, यू हॅव टू मेक इट सो मच इझी टू रीड काइंड ऑफ रिझ्युमे, की दे शुड नॉट स्पेंड देअर लॉट ऑफ टाइम ऑन रीडिंग अँड अंडरस्टँडिंग व्हॉट यू आर रायटिंग. आणि हीच मिस्टेक मुलं करतात, त्यांना हे कळत नाही. आणि बरोबर असे क्लमझी ओव्हर डिस्क्रिप्शन असणारे रिझ्युमे बनवून ठेवतात, आणि त्याच्यामुळे दे आर नॉट गेटिंग द रिप्लायज. दे विल नॉट गेट द रिप्लायज ॲज दे आर डिझर्विंग. सो अचिव्हमेंट्स असतात, क्रेडेन्शियल्स असतात, मार्क्स चांगले असतात, बट still they are not getting response. So majority time it is because of the wrong resume that you have written. So these are the main differences of resume and CV. ह्याच्यावर फोकस एवढ्यासाठी करून दाखवला मी, कारण आता तुम्हाला लिहायला लागतील. तुमचं एंड ऑफ हे आलं तुमच्या ह्याचं, तर तुम्ही रिझ्युमे आतापासून जर लिहून ठेवले तुमचे आणि बनवून ठेवले, तर ते करेक्ट होऊन 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 बरोबर तुमच्या टाइम पर्यंत तुमच्याकडे एक स्टँडर्ड छान तुमचा स्वतःचा प्रॉपर रिझ्युमे रेडी होईल. राईट? Put your efforts, put your energy on making your own resume. Do not go and give money to others and ask them to make this kind of important documents. ठीक आहे? मूर्खपणा आहे हा. 10,000 घालवायचे एक 2 पानाचा रिझ्युमे बनवायला. यू आर सो मच एज्युकेटेड, you are so much intelligent, you are doing such a high level courses, can't you write your own resume? Is it such a big thing? आणि जे तुमचं लिहून देतात ना ते तुमच्यापेक्षा कमी शिकलेले असतात तिथे बसून. त्यांना फक्त सांगितलेलं असतं या या स्ट्रक्चर मध्ये लिहून काढा. सो डोंट स्पेंड युअर मनी ऑन सच नॉनसेन्स थिंग. दीज आर द गाईडलाईन्स, फॉलो देम. पहिल्यांदा बनवा, चुकेल, right? Share it with me. We can check your resume and I can send you the corrected format. I can tell you what corrections are required. दोनदा तीनदा corrections येते, चौथ्या वेळेस तुमचं ready होऊन जाईल. Right? And when you make it yourself, you know what is written. So whatever they will ask on questions on your resume, you can answer their questions because you know what you have written there and why you have written it. So remember this. Next point in this chapter is interviews and references. आता इंटरव्ह्यूज मध्ये रायटिंग स्किल्स वर फोकस केला तर मला काही कळत नव्हतं फ्रँकली स्पीकिंग की एक्झॅक्टली काय रायटिंग येणार आहे. इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स कसे आन्सर करायचे
ते आपण ऑलरेडी मागच्या सेशन मध्ये बघितले की इंटरव्ह्यूला प्रिपेअर कसं करून जायचं, डे ऑफ इंटरव्ह्यू काय काय तयारी करायची, पोस्ट इंटरव्ह्यू नाही इंटरव्ह्यूच्या दिवशी काय काय तयारी करायची, एक दिवस आधी काय तयारी करायची, आणि क्वेश्चन्स टेल मी समथिंग, वाय शुड वी हायर यू, सो वाय शुड वी हायर यू, हे सगळे क्वेश्चन्स कसे आन्सर करायचे. आय गेस यू रिमेंबर राईट, वी हॅव डिस्कस्ड ऑल दिस थिंग. Yes, anybody remember? Nikita? निकिता आठवतंय का? अंकुर? No, ma'am. हे नो मॅम म्हणता निर्लज्ज. आपल्या इंटरव्ह्यू रिलेटेड किती डिस्कशन झालेले, कोणालाच ते आठवत आहे? ओके. रिगार्डिंग इंटरव्ह्यू आय हॅव टोल्ड यू की इंटरव्ह्यूला जायच्या आधी show you the slide, perhaps by seeing the slide you will remember. Okay. Okay. This was something I have told you how you should prepare your original documents. याद आ रहा है? मैंने बताया था कि Yes, ma'am. आपके Yes, ma'am. आपके हाँ. So this is something we had discussed. I have told you about you should do on interview day, and then I have given you list of all these questions, and one by one all these questions we had discussed, and then I told you कि जब आपका इंटरव्यू के लिए एक्चुअली आपका जब कैंपस इंटरव्यूज ऑर्गेनाइज होने वाले होंगे उससे पहले हम लोग फिर से ये चीजें रिवाइज करवाएंगे, so that will help you to have this in your freshly in mind. देखो आप भूल गए एक सेम से दूसरे सेम में भी आपको याद नहीं आ रहा है, and these are the questions which will be 100% asked to you. अभी बीच में एक स्टूडेंट का मेरा जॉनसन एंड जॉनसन में ज्वाइन हुई, वो शी गॉट अकाउंटिंग डिपार्टमेंट में उसका एडमिशन, उसको जॉब मिला है जॉनसन एंड जॉनसन कंपनी में. तो उसका जो इंटरव्यूज हुए तो अपार्ट फ्रॉम बेसिक अकाउंटिंग क्वेश्चंस शी वाज आस्क्ड मैक्सिमम ऑफ दिस क्वेश्चंस. उसने मुझे मैसेज करके बताया कि मैम आपने जो बेसिक क्लास में जो आप ऐसे टिपिकल क्वेश्चंस लेते हो, टेल मी समथिंग, व्हाई शुड वी हायर यू, व्हाट डू यू नो अबाउट आवर कंपनी, what are your strengths, why you want to work with us, what is your long term and short term goal, ये सारे क्वेश्चंस उसको पूछे जॉनसन एंड जॉनसन में. वो अभी वहां पे ज्वाइन हुई एज अ फ्रेशर. सो these are very important questions, so don't worry, we'll revise it before you are ready, because ये होगा ही. अभी फिर से मैं रिवाइज करूंगी तब भी आप भूलने वाले हो जब तक वो आपका वो प्लेसमेंट्स के पीरियड आएंगे. so that time we'll have a special session only for revising about your interviews. तो उस टाइम सारी चीजें आपसे करवा लेती हूँ मैं, ये सारे क्वेश्चंस के आंसर्स आपको प्रॉपरली बताऊंगी कि कैसे देने होते हैं, कौन सी चीजों पे ध्यान रखना होता है, एंड आई मेक यू टू राइट योर ओन आंसर्स फॉर दैट इन योर बुक. So this was just I wanted to show you कि this thing we had covered, but this is not an oral point where we are focused. So interview में जो मुझे पता है कि हमें करना चाहिए वो है follow. मतलब जब आपका इंटरव्यू हो जाता है उसके बाद कई बार लोगों को ये प्रैक्टिस नहीं है कि once you finish up with your interview, irrespective of whatever the outcome is, whether you are selected or you are not selected, a good practice is always write a thank you note. आपके पास एचआर का ईमेल आईडी होता है, या अगर आप किसी इंटरव्यूअर को जानते हो और उनका ईमेल आईडी आपके पास है, तो उनको एक थैंक यू नोट दो कि उन्होंने खुद का टाइम निकाला, आपका इंटरव्यू कंडक्ट किया. इसकी वजह से आपको काफी सारा कॉन्फिडेंस डेवलप हुआ, आपको काफी सारा नॉलेज में बहुत इंटरेस्टेड हो ये कंपनी में काम करने के लिए, क्योंकि आपको बहुत अच्छा लगा after the interview. So this kind of thank you note should be written as a kind of a gratitude कि आपने हमारे लिए समय निकाला.
मेरे लिए समय निकाला to take my interview. So for that reason you should, this is not because you're selected or you're not selected, it is just immediately once you are done with your rounds. आपके रिजल्ट्स बाद में आएंगे आप सिलेक्ट हुए कि नहीं हुए, लेकिन ये थैंक यू नोट उनको आपके उनकी मेमोरी में आपको रखते हैं, right? They will have a positive feeling about you, and this gives a good practice कि भाई बंदे को ग्रैटिट्यूड है कि हम लोगों ने हमारा टाइम इन्वेस्ट किया इसका इंटरव्यू कंडक्ट करने के लिए. So this is a very good practice to do, to write a thank you note post your interview. So ये किया करो. ओके, सो दिस इज समथिंग राइटिंग में आएगा तो यही आएगा इंटरव्यूज में, कि आप एक थैंक यू नोट लिखो, एचआर को लिखो, इंटरव्यूवर्स का अगर मेल आईडीज है तो उसको लिखो. नॉर्मली यू गेट दोज डिटेल्स व्हेन यू आर शेड्यूल विद द इंटरव्यू. तो अगर वो आपके पास है तो आप उनको डायरेक्टली मेल लिख दो. तो इससे आपका कनेक्ट बढ़ता है, इससे आप उन लोगों के कांटेक्ट में रहते हो, इसकी वजह से वो लोग आपको ध्यान में भी रखते हैं. तो शायद इस बार नहीं वर्कआउट हुआ तो कभी और अपॉर्चुनिटी मिल जाती है. कई बार ऐसे होता है ना कि ये इंटरव्यूअर्स बाद में बिकॉज ऑफ सच टाइप ऑफ कम्युनिकेशन दे कीप इन टच विथ यू, और वो अगर वहां नहीं हो रहा है तो कहीं और आपको रेकमेंड करते हैं कि क्या तुम यहाँ जाना चाहते हो, बिकॉज ऑफ द जेस्चर ऑफ राइटिंग अ थैंक यू नोट. सो ऑलवेज फॉलो सच टाइप ऑफ गुड जेस्चर्स. ओके, देन रेफरेंसेस. सो आजकल की जो प्रैक्टिस है, पहले वाले जो हम लोग, जैसे मैं जब आपकी एज की थी और जब मैंने जस्ट ग्रेजुएशन कंप्लीट किए थे एंड ऑल, तब हमारी जो हम रिज्यूमे बनाते थे तो उसमें हम लोग रेफरेंसेस डालते थे. जैसे रेफरेंसेस क्या होते हैं, जिन लोगों को आप जानते हो, जो लोग आपके बारे में कुछ बता सकते हैं, right? Like for example, now you are coming to the colleges, so many teachers must be knowing you personally. वो जानते हैं अंकुर कैसा लड़का है, निकिता कैसी है, और कैसा है, प्रतीक्षा कैसी है, ये कैसा है, वो कैसा है. तो दे नो अबाउट ईच एंड एवरी स्टूडेंट. तो जब भी रिक्रूटर फोन करते हैं कि ये बंदा आपके कॉलेज का है क्या, उसका कंडक्ट कैसा था, उसका बिहेवियर कैसा था, वो स्टडीज में कैसा था, हम लोग उसको इसके लिए हायर कर रहे हैं, तो आप कुछ सजेस्ट करना चाहते हो क्या उसके बारे में. सो दे आर सच टाइप ऑफ क्वेश्चंस. तो ये कोई लोग होने चाहिए आपकी कनेक्ट में, जो आपके बारे में ये बोले. सिर्फ इसमें आपके फैमिली मेंबर्स अलाउड नहीं होते, जैसे आपने मम्मा का दे दिया, पापा का दे दिया, भाई बहन का दे दिया, वो अलाउड नहीं होता है. तो आपको हर एक लेवल में, जैसे अभी आप एमबीए कर रहे हो ना, तो आपके कॉलेज में से टीचर्स से कनेक्ट अच्छे बनाओ. जो टीचर्स आपको अच्छी तरह से जानते हैं एकेडमिकली, उनके आप रेफरेंसेस दे सकते हो. आपकी 12th स्टैंडर्ड ग्रेजुएशन के कॉलेज से कनेक्ट दे सकते हो, या किसी कंपनी में कोई अच्छी पोस्ट पे कोई काम कर रहा है उनके कनेक्ट दे सकते हो. सो दे आर ऑल योर रेफरेंसेस, that these people know you very well and they are much needed. Remember this. अभी आपको रिज्यूमे में नहीं लिखना है, लेकिन जब आप ज्वाइन होते हो किसी कंपनी में तो वो आपको रेफरेंसेस मांगते हैं. एंड दे कॉल ईच एंड एवरी पर्सन. रिमेम्बर दिस. सो डोंट थिंक कि इट इज जस्ट अ टाइम पास, इट इज जस्ट अ फॉर्मेलिटी, सिर्फ लेने के लिए लेते हैं कि कहीं अगर कुछ इशू हो गया तो वो किसी को कांटेक्ट नहीं. They will make all your background checkup very properly. They will go and talk to all these references, and then only they will make sure that you are being hired permanently, या फिर आपका वो background check clear करवा के देते हैं. So find a list of such people, at least 3 से 4 लोग आपकी लिस्ट में ऐसे होने चाहिए जिनके बारे में आप दे सकते हो. वो लोग अच्छी पोस्ट पे चाहिए, वो लोगों की कुछ अचीवमेंट चाहिए, और वो लोग प्रॉपरली आपके लिए पॉजिटिव बोलने वाले लोग चाहिए. सो लिस्ट आउट दोज पीपल राइट नाउ एंड कीप देम ऑन योर लिस्ट, कि इन लोगों का आप नाम देने वाले हो इन फ्यूचर, कि ये लोग आपके बारे में बताएंगे उन लोगों को. तो ये रेफरेंसेस से कलेक्ट करके रखना बहुत इंपॉर्टेंट होता है, क्योंकि कई बार मैंने देखा है कि स्टूडेंट्स को इसका अवेयरनेस नहीं होता है. और जब कंपनी में, जब अभी और ऑनलाइन में चेंज क्या हो गया पता है क्या, नाउ इन ऑनलाइन जब इंटरव्यूज वर्चुअल हो रहे हैं अभी, तो one benefit you are getting is now they are skipping all these ये जो एक्टिव वगैरह जो लेते हैं कंपनीज नॉर्मली ऑन कैंपस में, कि क्योंकि बहुत बच्चे आते हैं एंड देन दे का टेक, जैसे फॉर एग्जांपल
एक XYZ कंपनी ने अनाउंस किया है कि इस दिन हमारे इंटरव्यू शेड्यूल्ड है, तो काफी जगह से बच्चे आ रहे हैं, समझ 200 बच्चे आ गए, तो 200 बच्चों का इंटरव्यू नहीं ले सकते वो लोग। तो वो क्या करते हैं, पहली स्क्रूटिनी करने के लिए आपका FT ले लेते हैं। जैसे FT कंडक्ट करते हैं, 200 में से डायरेक्टली 50 लोग ही होते हैं जो क्लियर हो जाते हैं। तो अभी वो इमीडिएटली काउंट 50 पे आ जाता है। अब 50 पे आने के बाद 50 लोगों को वो हैंडल कर सकते, 200 लोगों को वो नहीं हैंडल कर सकते। तो ये वो ऑफलाइन करते हैं। अभी ऑनलाइन में वो आपको टाइम देते हैं, वो आपका रिज्यूमे पढ़ के आपको इंटरव्यू शेड्यूल करवाते हैं, तो अभी एक्टिव एक्टिव वो लेते ही नहीं है। सो दिस इज एडवांटेज यू आर गेटिंग राइट नाउ बिकॉज ऑफ पैंडेमिक। एवरीथिंग हैज शिफ्टेड ऑन वर्चुअल मोड, तो इंटरव्यूज भी वर्चुअली हो रहे हैं। तो ये एक पॉजिटिव एस्पेक्ट हो रहा है। दूसरी बात है कि अभी पहले कैसे होता था, ऑफलाइन में आप सिलेक्ट होते थे, आपको ऑफर लेटर आता था, फिर आप कंफर्मेशन देते थे, फिर आपको वो डेट आती थी कि इस टाइम से आपको ज्वाइन करना है, फिर आप वहां जाते थे, फिर आपका इंडक्शन होता था। इंडक्शन के टाइम आपको वो सारे डॉक्यूमेंट्स मांगते हैं ओरिजिनल्स, तब आप देते हो, उसके बाद आपका ट्रेनिंग स्टार्ट हो जाता है, और तब वो लोग धीरे धीरे आपका बैकग्राउंड चेकअप करते थे। अभी क्या कर रहे हैं पता है, अभी पहले बैकग्राउंड चेकअप कर रहे हैं, बिकॉज इट इज वर्चुअल, दे हैव नॉट सीन यू फिजिकली, दे डोंट नो। मेरे सामने जो अंकुर बोल के मेरे से इंटरव्यू, मैं जिसका इंटरव्यू ले रही हूँ, मुझे पता नहीं वो अंकुर ही है कि ओमकार है कि कोई और है, right? So to get the confirmation, they will ask the moment you are being taken to the final rounds and you are being sent a message that you are selected, आपका ऑफर लेटर आने से पहले वो आपके सारे डॉक्यूमेंट्स मांग रहे हैं अभी। तो पहले आपको आपके ओरिजिनल्स की सारी कॉपीज मांगते हैं, सॉफ्ट कॉपीज, फिर वो आपसे रेफरेंसेस मांगते हैं, फिर आपका पूरा बैकग्राउंड चेक करते हैं, और फिर आपको ऑफर लेटर भेजते हैं। अभी ज्वाइनिंग डेट बहुत पास की दे देते, बिकॉज ये सारी पीरियड में टाइम चला जाता है, तो दे वंस यू गेट द ऑफर लेटर, योर ज्वाइनिंग डेट विल बी विद इन 2 और 3 डेज। पहले जैसे नहीं कि 8 दिन बाद 10 दिन बाद ज्वाइनिंग डेट्स है। अभी जैसे इमीडिएटली 2 दिन में 3 दिन में, फ्राइडे को आया तो मंडे का ज्वाइनिंग होता है बच्चों का। सो दीज आर द नॉर्म्स दैट हैव चेंज, दिस थिंग्स यू शुड बी नोइंग। ओके, इन ये चीजें आपको पता होनी चाहिए। डोंट रिमेन इन दोज क्लासिकल थिंग ऑफ इंटरव्यूज। काफी चीजें चेंज हो रही है, बिकॉज काफी कंपनीज वर्चुअल मोड पे शिफ्ट हुई है, तो वो इंटरव्यू के पैटर्न्स भी चेंज कर रही है। अभी एक ई क्लर्क करके कोई कंपनी है, उन्होंने नया पैटर्न निकाला है। उन्होंने उनकी एक एप्टी की PDF बनाई है, और जो जो बच्चे वहां पे एप्लीकेशन करते हैं वो उनको वो PDF शेयर करते हैं, जिसमें कुछ उन्होंने नंबर ऑफ क्वेश्चंस बनाए हैं एप्टी के, एंड देन दे आस्क यू टू स्टडी ऑन दैट। आप 2 दिन पढ़ाई करो, वो सारे क्वेश्चन आंसर्स ठीक से कर लो, फिर उनको कॉल करो कि आई एम रेडी, फिर उसमें से कुछ क्वेश्चंस वो आपको एप्टी के लिए पूछते हैं, और जो वो क्लियर करते हैं उनको नेक्स्ट राउंड के लिए बुलाते हैं। नाउ दीज आर सम न्यू एडवांसमेंट्स दे आर डूइंग। काफी सारी कंपनीज अभी एफटी ले ही नहीं रही है, 2-2 राउंड में इंटरव्यूज कंक्लूड करिए, जो कि अब ऑफलाइन जाते हो तो आपके 5-5 राउंड्स होते हैं। अभी 2-2 राउंड में आपका कंफर्मेशन आ रहा है कि यू आर सिलेक्टेड और यू आर नॉट सिलेक्टेड। सो लॉट ऑफ थिंग्स आर चेंजिंग, बी विजिलेंट, be vigilant about all these changes that are happening. Don't remain in that classical scenario जो ऑफलाइन बच्चे जाते थे कैंपस में, वैसे ही नहीं हो रहे अभी इंटरव्यूज। अगर ऑनलाइन है तो काफी चीजें चेंज हो रही है। ओके, सो कीप योर रेफरेंसेस लिस्ट रेडी। आपके पास 3 से 4 लोग ऐसे आप अभी से लिख के रखो कि ये 4 लोगों के मैं रेफरेंसेस दूंगा जब भी मैं रिज्यूमे भेजूंगा कहीं एप्लीकेशन, या मैं सिलेक्ट होने के बाद वो मांगेंगे तब। ओके, दे शुड बी सच पीपल, उनको उनका आपको पूरे डिटेल्स, यानी उनका जॉब क्या है, वो क्या करते हैं, कौन सी कंपनी में है, उनका एड्रेस, फोन नंबर, ईमेल आईडी, एवरीथिंग यू शुड गिव। दे विल इधर कॉल और दे विल सेंड एन ईमेल, वो कुछ भी करते हैं, राइट? वो उनको ईमेल भेजते हैं कि आप इनको जानते हो क्या, ये बैकग्राउंड चेक के लिए हमें इंफॉर्मेशन चाहिए एंड ऑल, या फिर वो डायरेक्टली कॉल कर देंगे। तो आपको क्या करना होता है, जब भी आपका उन्होंने रेफरेंसेस मांगा और आप जिन जिन लोगों के नाम दे रहे हो, आप उनको कॉल करके बोलो कि आपने ऐसे नाम दिया है, और उनको कभी भी ऐसे कॉल एक्सपेक्टेड है, तो वो लोग उनके कॉल उठाएंगे, क्योंकि वो नंबर सेव नहीं होंगे तो लोग इग्नोर करते हैं।
unknown numbers को. So this time consciously they will pick the calls and they will talk about you. So these are lot of things you have to be aware of, right? ये छोटी छोटी बातें हैं, लेकिन इन छोटी छोटी बातों से आपकी जॉब में इम्पैक्ट होता है. बिकॉज रेफरेंसेस ने कॉल्स नहीं उठाया, तो वो आपको फिर से कॉल करके बोलते हैं कि आपका ये रेफरेंस कॉल नहीं उठा रहा है या हमें रेस्पॉन्ड नहीं कर रहा है, तो आप हमें कोई और रेफरेंस दो. दे विल डू दैट वे. Okay, so remember this thing. So you have to right now keep your 3 to 4 people list ready whom you can give as a references. Okay, so ये ना ये बैकग्राउंड प्रिपरेशन से, ये तब नहीं होती है जब आप सिलेक्ट हो जाते हो या आपका जॉब लगने वाला होता है. ये सारी चीजें आपको अभी से रेडी करके रखनी है. रिज्यूमे रेडी करना है, डॉक्यूमेंट्स रेडी करके रखने हैं, रेफरेंसेस की लिस्ट रेडी करके रखनी है. इन्वेस्ट योर टाइम इन दिस. Remember, invest it in this. बिकॉज अदरवाइज लास्ट मिनट इतना हश हश होता है, और बाद में ना वो आधा ध्यान ज्वाइनिंग पे है, आधा ध्यान ट्रेनिंग पे है, उसमें वो ना आप ट्रेनिंग ध्यान से कर रहे हो क्योंकि दिमाग में ये टेंशन हो रही है कि मेरे रेफरेंसेस को मैंने बताया ही नहीं कि इनको फोन आने वाला है, पता नहीं आज ही फोन चला गया. तो सो यू नो यू आर ऑक्यूपाइड इन ऑल दीज थॉट्स and you are not paying attention. So focus on these things. So that is interview and references. This is an example of a thank you letter, how you can draft a letter uh, when your interview is done, right? Like it is written, thank you so much for taking the time to meet with me and talk about the position of senior digital manager. Example hai, it was a pleasure to learn more about your approach to growing organic traffic. Okay, our conversation made me even more excited to join ABC. तो ये बोला था ना मैंने कि आप और एक्साइट हो गए हो ज्वाइन करने के लिए. What interested me in particular was how sharply your efforts are focused on actual reader experience. अभी ये enhance किया है उसने. I was thinking about what you said regarding your plans to expand the email subscriber base by offering free and all. तो ये उसको और मसाला लगा के दिखा रहा है कि मुझे ये बात आपकी बहुत अच्छी लगी, ये बात आपने जो मुझे बताई वो मुझे बहुत अच्छा लगा था, एंड दैट इज व्हाई आई रियली लाइक, आई विल लव टू वर्क फॉर दिस कंपनी एंड ऑल. I'm sure my experience can translate into similar success as your new senior digital marketing specialist. If you need any additional information from me at this point, please feel free to contact me. Looking forward to hearing back from you next Friday as discussed. Thanks again for your time. Sincerely. I submit. So this is just a format. You will get lot of such type of examples on internet. Go through and see different thank you notes. But this is what generally you have to write. Okay. So trust me, these are not that difficult things. Only the things are because of our thinking, we think them very difficult to write. Hey, Ashish, थोडे थोडे यांचे सेंटेन्सेस बेस उचलून तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मॅच करत गेला तरी तुमचं थँक्यू लेटर चांगलं तयार होईल. ओके, सो जस्ट डू दॅट. So this is about the thank you letter example, your references and your interview. Next document that you will be getting is your offer of employment. So in this offer of employment, okay, here you will get this is a contract which you will get between the employee and the organization. So आपके दोनों में एक contract बनेगा जो आपको एक offer में आएगा. पहली बात, हमेशा ऑफर लेटर पढ़ा करो. हरी हरी मत करो. बच्चों को जैसे ऑफर लेटर आता है उनको बहुत ईगरनेस होती है कि फटाक से मैम, क्योंकि उन्होंने ना वो जब आपको ऑफर लेटर भेजते हैं ना तब आपको लिखते हैं कि शाम तक मुझे रिप्लाई दे देना. ओके, एंड दे आर इन हरी बिकॉज जब तक आपका साइन करके उनको आता नहीं है, उनके पास कंफर्मेशन नहीं होता है कि आप ज्वाइन कर रहे हो कि नहीं कर रहे हो. तो दैट इज वाई दे आर इन हरी. But always take out the time and read about all the norms that are being required. ओके, अगर उसमें कुछ बॉन्ड्स के बारे में लिखा है, अगर उसमें कुछ अदर रेस्ट्रिक्शंस डाले हुए हैं जो आपको कंपैटिबल नहीं है, ये चीजें आपको पता होनी चाहिए. और कई बार हम लोग पढ़ते नहीं है, ये सबसे मिस्टेक होती है, इवन इंक्लूडिंग मी, right? Because whenever you are going for an interview, we are very eager to get the job and join the company or organization.
right? The moment you receive the offer letter, we are in such a joy and happiness that we are just in the enthusiasm to sit and sign the letter and just send it and give the confirmation. ऊपर से उन्होंने टाइम का डेडलाइन दिया होता है, उसमें उन्होंने लिखा होता है कि अगर इस ये टाइम तक आया नहीं तो आपका कैंसलेशन में कंसिडर हो जाएगा, एंड ऑल दीज वर्ड्स they create a fear, and in that fear you just sign down the document and send it. बट ऑलवेज कीप दिस प्रैक्टिस. कितना टाइम लगेगा? ज्यादा से ज्यादा 1 घंटा लगेगा आपको वो नॉर्म्स पढ़ने के लिए, लेकिन वो पढ़ा करो, क्योंकि कई बार कुछ चीजें ऐसे लिखी होती है जो हमें पहले पता नहीं होती है, बाद में वो प्रॉब्लम्स क्रिएट करती है, especially when you are resigning or you don't want to continue with the work. So कई होता है, जैसे 1 साल तक अगर आपने कंटिन्यूअस जॉब नहीं किया तो आपको प्रमोशन नहीं मिलेगा, या आपको ये होता है कि अगर आपने ये नहीं किया तो आपको ये नहीं मिलेगा, आपने अगर 6 महीने में ही जॉब छोड़ा तो हम आपको एक्सपीरियंस लेटर नहीं देंगे, एनीथिंग, द कंपनी हैव गॉट राइट्स टू मेक एनी नॉर्म्स दे वांट, एंड दे कैन पुट इट इन द ऑफर लेटर. सो आपने एक बार ज्वाइन किया तो 1 साल तक आप अपनी कंपनी नहीं छोड़ सकते, ये सब चीजें वहां पे होती है. And then you just don't read them properly and just sign the document. So signing means you agree whatever the terms and conditions are mentioned. So always remember this. ओके क्योंकि ये इंसिडेंट्स मेरे एक कॉलीग के साथ भी हुआ था. मेरी जो कॉलीग थी वो ज्वाइन की थी एक ऑर्गेनाइजेशन में. उस टाइम उसका एम्बिशन था कि कुछ टाइम बाद वो और उसका हस्बैंड खुद का एक काइंड ऑफ कंसल्टेंसी टाइप बिजनेस स्टार्ट करने वाले थे, लेकिन उसमें थोड़ा टाइम था, तो शी थॉट इंस्टेड ऑफ सिटिंग होम she can take this experience of teaching and being in touch with the same profession. तो इसलिए उसने वो जॉब में एप्लीकेशन दिया. लेकिन जब वो ऑफर लेटर आया तब उसने बैठ के पढ़ा, राइट, जो हम में से किसी ने ज्यादा किया नहीं था. तो उसने बैठ के पढ़ा, एंड उसमें एक नॉर्म था कि अगर आप ये टाइप के सब्जेक्ट्स यहाँ पे सिखाने वाले हो तो आपको यहाँ से रेजिग्नेशन के बाद कुछ पीरियड तक आप अपने खुद का ऐसे कुछ स्टार्ट नहीं कर सकते, बिकॉज आप हमारी आइडियाज कॉपी करोगे और उसको ही यूज करोगे. सो दिस टाइप ऑफ नॉर्म्स वेर रिटन, देन शी फेल्ट इट रिलेक्टेड. फिर उसने आके कुछ हम में से 2-4 लोगों से डिस्कस किया, मुझे खुद पता नहीं था ऐसा भी कोई नॉर्म है, राइट. बट दे वे स्पेसिफिक फॉर सर्टन एरियाज, जो उनका स्पेशलाइजेशन था उसी एरिया के लिए थे. so it was not a threat for me but it was threat for some of them कि अगर इतने ही समय में आप जॉब छोड़ रहे हो तो आप इमीडिएटली आपका खुद का नहीं स्टार्ट कर सकते, उसमें स्पेशली लिख के रखा था. And that was the reason she didn't sign the offer letter and she just didn't continue with the job because उसका आगे ambition था ना खुद का करने का, तो वो उसको लीगल प्रॉब्लम हो जाता. so that is why she just said कि no then sir I can't continue working here, और उसने छोड़ दिया वो जॉब. so that gave me a good lesson कि we should always read. There will be certain norms being designed by the company. आपने अगर वो मूवी देखा होगा फैशन, शायद मेजोरिटी ऑफ यू मस्ट हैव वॉच्ड दैट मूवी फैशन, उसमें भी यही दिखा है. देखो वो कॉन्ट्रैक्ट्स में जब वो उसको निकालते हैं कंगना रनावत को, तब वो बोलती है कि मेरा तो अभी भी इतने महीने बाकी, अब कैसे निकाल रहे हो? तो वो बोलती है कि तूने शायद ठीक से कॉन्ट्रैक्ट पढ़ा नहीं है, उसमें ये लिखा है कि अगर ऐसे कुछ होता है तो कंपनी तुम्हें कभी भी निकाल सकती है, राइट. सो दीज आर सर्टेन लाइंस दैट यू शुड ऑलवेज रिमेम्बर कि ये सब जगह होता है. Okay, so we'll stop here. It's 9. I know you must be hungry now. So we'll stop here. We will continue from offer of employment in the next class. Okay, so see Okay, you all. ma'am. Thank you so much for attending class. Take care and see you all on Thursday. Okay, bye. Okay, ma'am. Thank you. Thank you. Thank you, ma'am.